हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत। आणि बरेच दिवस झाले सगळ्यांना एक प्रश्न पडलेला की आम्ही रिटर्न गेलेलो नाही आहे, रिटर्न कधी जाणार आहे। तर एक गोष्ट मी व्हिडिओमध्ये बोलता बोलून गेलेली, पण ते काय कोणाला सांगितलं नाही। रिलेटिव्ह वगैरे जे आहेत ते त्यांना माहिती आहे। आम्ही आल्यानंतर एक महिना 2 महिने झाले, मम्मींचा पाय फ्रॅक्चर झाला आणि म्हणजे ते क्रॅक गेलं पायाला 2 जागी। आणि असंही नाही की काही त्या पडलेत वगैरे गाडीवरून की असंच काही ॲक्सिडेंट वगैरे असं काही नाही। ते सहजासहजी त्या चालत असताना बसलेले एक जागी आणि म्हणजे उठताना थोडं पाय त्यांचा मुरगळला आणि त्याच्यात तो फ्रॅक्चर झाला, क्रॅक गेलं। नंतर प्लास्टर वगैरे करावं लागलं। सहजासहजीच त्यांचा पायाला ते क्रॅक गेलं, फ्रॅक्चर वगैरे। नंतर मग त्यांचं बघायला इथेही कोणीच नव्हतं। नंतर म्हणजे ते माहीला खेळवताना म्हणजे माहीकडे लक्ष देताना त्यांना ते तसं झालं। नंतर हे पण आलेले, हे पण इथेच होते आणि ह्यांना थोडे सुट्टीवरती होते। मग नंतर त्यांचं पायाला हे हॉस्पिटलला घेऊन गेले, त्यांना हॉस्पिटलला मम्मी आणि दोघं गेले, प्लास्टर वगैरे करून आले। आणि ॲक्च्युली ते हॉस्पिटललाच चालले होते हातासाठी। त्यांचा हात अजूनही बरा झालेला नाही, पण ते हातासाठीच चाललेले, ते पायाला पण ते फ्रॅक्चर झालं। आणि नंतर मग माझी शाळा मी त्यावेळेस तुम्हाला बोलून गेलेले होते की मी परमनंट किंवा असं जोपर्यंत हे आहेत तोपर्यंतच मी त्यांच्यासोबत तिकडे राहणार आहे असं काही नाही। कारण इथे मी सुद्धा जॉबला आहे आणि आजच्या या धावत्या जगात, आजच्या या काळात ना जॉब मिळणं खूप 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 अवघड आहे आणि सरकारी म्हटलं तर ते त्याहूनही अवघड आहे। तर मग इथे मी माझाही जॉब सोडू शकत नव्हते। तर मग मी जेवढी सुट्टी होती, मला 6 महिने डिलिव्हरीची सुट्टी होती, 6 महिने मी डिलिव्हरीची सुट्टी घेतली। आणि नंतर मग माही छोटीच होती, मला शाळेत वगैरे जाता येत नव्हते। 15 दिवस मी जाऊन पाहिलं आणि इकडे आले, मी इकडे 15 दिवस जाऊन पाहिलं शाळेत पण नाही, माहीतून काही शक्य होत नव्हतं ते। मग त्याच्यामुळे नंतर मी 3 महिन्याची अजून जास्त पुढे रजा घेतली, 9 महिन्याची भेटते। तर 3 महिने अजून रजा घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिकडे गेलो। आणि त्यानंतर मला तिकडून येणं शक्य होत नव्हतं, म्हणून मी अजून 2 महिन्याची रजा वाढवली। म्हणजे एक 11 महिने, 1 वर्षच म्हटलं थोडक्यात, तरी पण चालेल। 1 वर्षभर मी शाळेत काही गेले नाही आणि मग नंतर मला ही जास्त सुट्टी भेटत नव्हती आणि त्याच्यामुळे इकडे आलो। आणि माझं स्वतःचंच प्लॅनिंग असं नव्हतं की मी तिकडे राहणार आहे, त्याच्यामुळे मला असं काही खंत वाटत नाही बाबा आपण गेलो रिटर्न आलो। सगळं सामान जेवढं आहे आपलं, जे की संसार लागतो तो सगळा तिकडेच आहे, हे आहेत ते सगळं सामान तिकडेच ठेवलेलं आहे। सध्या तरी म्हणजे नाव ऑन द वे खूप टर्निंग पॉईंट आहे आमच्या लाईफमधलं सध्याचं तरी हे काही दिवस। तर ते तुम्हाला मी हळूहळू सांगणार आहे, सगळ्या गोष्टी यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर होणारच आहेत, पण थोडे दिवस थोडं वेटिंगमध्ये। तर मग आता थोडंसं टर्निंग पॉईंट आहे, ही आता चांगली खेळायला लागली आहे, त्याच्यामुळे काय रे बाळा, नको राहू दे, नको, हे पकड, हे धर, हा धर, पकड, हे हा माही, हे पकड, हा धर। मम्मींचा पाय म्हणजे फ्रॅक्चर होऊन सुद्धा आता आम्ही माहेरी थांबलेलो, कारण मला 1 तारखेपासून सुट्टी लागलेली, 15 दिवस होती सुट्टी। मग आता मम्मींचा पाय बऱ्यापैकी बरा झालेला आहे, एक 95% तरी बरा झालेला आहे। डॉक्टरने सांगितलेलं आहे पाय म्हणजे जुळून आलेला आहे हाड। आणि त्यांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना जर हाड फ्रॅक्चर झालं तर त्यांना हाडात कॅल्शियम नाही, कॅल्शियमची कमतरता आहे, त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम होतात जर काही झालं तर। मग त्यांना त्याच्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते, पण 95% पाय तरी बरा झालेला आहे त्यांचा। आणि आता सगळं म्हणजे शाळा ही आता मला सुट्टी संपेल, आज शनिवार रविवार सुट्टी संपेल आणि सोमवारपासून शाळा सुरू होईल। तर मग सोमवारपासून शाळा सुरू झाली की मग आता शाळेचं रुटीन चालू होईल, मग कुठेही लक्ष देता येणार। आणि शाळा हे घर माही बोल, मला व्हिडिओ कंटिन्यू त्यामुळे टाकता येत नाहीत आणि माही एवढी कडकडी आहे ना, बापरे। तर त्याच्यामुळे मला कंटिन्यू कोणतीच गोष्ट व्हिडिओ वगैरे करता येत नाहीत। तिला सहज कोणती गोष्टी काही ना काहीतरी ती कान करून घेते,
त्याच्यामुळे थोडं तिच्याकडे लक्ष जास्त असतं माझं. आणि असं काही नाही की परत रिटर्न तिकडे जाणारच नाही बरं का. एक 4-5-6 महिन्याने म्हटलं तरी आम्ही रिटर्न जाऊ शकतो, पण थोड्या दिवसांच्या सुट्टीवरती, थोड्या दिवसांच्या. कारण इथलं मला तरी ते योग्य वाटत नाही. तुम्हाला कितपत योग्य वाटते की इथला जॉब सोडून ह्यांच्यासोबत जाणं? तिथेही बाहेर राहायचं म्हटलं ते ॲटलिस्ट दोघांनी थोडंफार का होईना म्हणजे मीही तिथे कमवलं पाहिजे. आणि कारण आता मुलं झाली म्हटलं की संसार सुरू झाला. अगोदर काय कसंही ठीक आहे, पण आता संसार सुरू झालेला, त्याच्यामुळे दोघांनीही कुठेतरी कमवलं पाहिजे. ज्यावेळी माझा हातभार असेल त्यावेळी एक टप्पा थोडंसं लवकर म्हणजे वरती चढता येईल यशाच्या पायरीवरती. तर मग त्याच्यामुळे मला तर ते योग्य वाटलं नाही की मी इथे म्हणजे राजीनामा देणं आणि तिकडे जाणं. जास्त दिवसही सुट्ट्या भेटणार नाहीत. वर्षभर काढली म्हणजे किती घेणार, वर्षभर सुट्टी घेतली मी, तर मग किती सुट्ट्या तरी भेटणार ना. मग ज्या दिवशी मी म्हणजे तिथं जॉईनिंग लेटर द्यायला गेले त्यावेळेस मॅडमनी सांगितलं आता जर तुमची रजा पडली तर डायरेक्ट तुम्हाला लेटर येईल. त्यामुळे मी अजून सुट्टीची म्हणजे साध्या सुट्टीची सुद्धा अजून मी रजा ही कधी म्हणजे टाकलेली नाही आहे. बरीच रजा घेतलेली आहे मी. त्याच्यामुळे आता शाळेकडे माझ्या बाकीच्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे, आणि आता सध्याच्या म्हणजे ऑन दी वे तर खूप 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 आनंदाच्या गोष्टी आहेत. म्हणजे सगळं वातावरणच ते आहे. तर त्यामुळे तेच एन्जॉय करायचं. हे नसतील काय म्हणजे ह्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट तर होतं. मग आपण म्हणजे आपण साधं तर आहे आपलं काही कुठेच विषय येत नाही. बाकी आता सध्याचं तर वातावरण तुम्हाला माहिती आहे, जे की फौजी लोक आहेत त्यांचं तर कॉन्टॅक्टसुद्धा होत नाही, तसं आपलं कॉन्टॅक्ट तरी होतं. त्यामुळं आता एवढं आता मला वाटतं हे पण लवकर येणार नाहीत. आत्ताच गेलेत त्याच्यामुळे लवकर हे पण येणार नाहीत. आणि आता माझी शाळा सुरू आहे आणि माही आहे माझ्यासोबत, त्यामुळे एकदम निवांत माझं इथलं रुटीन चालू म्हणजे झालेलं आहे. आणि मी तुम्हाला माझं म्हणजे डेली तर व्हिडिओ येणारच नाहीत, मी ते सांगू शकत नाही. कारण माहीमधून मला आणि बाकी शाळा घरचं काम ह्याच्यातून थोडाही वेळ भेटतो असं नाही की वेळ भेटत नाही, पण मी थकून जाते. मग मी माझ्याकडे कधी लक्ष देणार असं होतं. तर त्याच्यामुळे मग मी अगोदर माझ्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करते. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडे लेट येतील, पण इथून थोडे का होईना येत जातील. त्याच्यामुळे आता निवांत आहे सध्या. तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.